साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. नवव्या वर्गात शिकणाऱ्या प्रज्वलने लिहिले व्हिक्टरीज हिडन डिफीट पुस्तक. 14 वर्षीय विद्यार्थ्याने लिहिलेल्या पुस्तकाचा दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश. 9व्या वर्गात शिकणाऱ्या 14 वर्षीय प्रज्वल पाटील याने स्वतःचे पुस्तक लिहून ते प्रकाशित केले आणि या पुस्तकाचा दिल्ली येथे भारत सरकार आयोजित 1 फेब्रुवारीपासून होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यात समावेश करण्यात आला आहे. चिखली शहरात राहणाऱ्या 14 वर्षीय प्रज्वल प्रकाश पाटील याला पहिल्यापासूनच पुस्तक वाचण्याची सवय असल्याने त्याने आपल्या शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध धर्मग्रंथ, कादंबऱ्या, ऐतिहासिक आणि इतर पुस्तकांचे वाचन केले. त्यानंतर त्याला लिहिण्याचीही आवड निर्माण झाली आणि त्याने व्हिक्टरीज हिडन डिफीट अर्थात विजयात दडलेला पराभव हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. 1 फेब्रुवारीपासून भारत मंडपम दिल्ली येथे भारत सरकारद्वारा आयोजित जागतिक पुस्तक मेळाव्यात प्रज्वलच्या पुस्तकाचा समावेश करण्यात आला आहे. आपल्या मुलाने अभ्यास करावा, चांगले गुण मिळवावेत यासाठी अनेक पालक आपल्या मुलांकडे आग्रह धरतात, तर दुसरीकडे अनेक मुलं सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. असे असताना आपल्या मुलाने एवढ्या कमी वयात पुस्तक लिहावं आणि त्याचे पहिलेच पुस्तक जागतिक पुस्तक मेळाव्यामध्ये समावेशित व्हावं, यामुळे प्रज्वलच्या आई वडिलांनाही मोठा अभिमान आणि कौतुक वाटतंय. सोशल मीडिया आणि रील्सच्या जमान्यात पुस्तक वाचनाची सवय कमी झाली, मात्र प्रज्वलने कमी वयात वाचन करून लिहिलेले पुस्तक हे इतर मुलांसाठी निश्चितच आदर्श ठरणार आहे, हे नक्की. माझा मुलगा प्रज्वल हा 9वी मध्ये शिकत असून त्याने 9वी मध्ये असताना इंग्लिश मध्ये एक पुस्तक लिहून प्रकाशित केलेलं आहे आणि ते पुस्तक 1 तारखेला दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. आणि त्या पुस्तक लिहिल्यामुळे आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो. एवढ्या हाय लेवलला त्याचे पुस्तक हे प्रदर्शित होणार आहे, त्यामुळे त्याचे मम्मी पप्पा म्हणून या नात्याने आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटतो. आजकालचे मुलं हे एक टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यामध्ये बिझी असतात. त्यांना अभ्यास करा किंवा तुम्हाला हे व्हायचं ते व्हायचं ह्या त्यांना ते सारखं सांगावं लागतं. प्रत्येक वेळेस मुलांना अभ्यास करा, तसं माझ्या मुलाला कधीच मला अभ्यास कर हे कधीच त्याला म्हणावं लागलं नाही. आणि जे पुस्तक लिहिलं त्यामध्येही त्यानं त्याच्या स्वतःचे पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या अभ्यासातूनच त्यानं त्याचं पुस्तक तयार केलेलं आहे पूर्ण. त्यांनी आतापर्यंत जवळपास 30-32 पुस्तक वाचून झालेले आहेत. वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास, ऐतिहासिक पुस्तक, स्टोरीज वेगवेगळ्या हे त्यांनी वाचून त्याचं पुस्तक तयार केलं. हळूहळू ती स्टोरी जी शॉर्ट स्टोरी म्हणून एक असंच छंद म्हणून मी लिहायला चालू केली होती. ती म्हणजे खूप मोठी बनली होती. तोपर्यंत तरी 134 पानांची ती स्टोरी अशी बनली होती. आणि मग माझे एक सर होते, त्यांनी मला असा आयडिया दिला की तू हे पब्लिश करू शकतोस. मग माझ्या मनात ती संकल्पना तिथून आली की नाही गड्या, आपण आता ही जी गोष्ट आपण लिहिली याच्यात जर आपण एखादा नैतिक मूल्य जर आपण याच्यात टाकला तर जे वाचक आहेत त्यांना ही गोष्ट आवडेल आणि याचा जास्तीत जास्त म्हणजे याला प्रतिसाद भेटेल, चांगला प्रतिसाद भेटेल. तर मे महिन्यामध्ये अशी मला कल्पना आली होती की आपण हे पुस्तक पब्लिश केलं पाहिजे. माझे काही मित्र होते माझ्यासोबत ज्यांनी मला हे पुस्तक बनवण्यात मदत केलेली आहे. 64 दिवसांचा कालावधी लागला होता मला हे पुस्तक लिहून कंप्लीट करण्यासाठी. या पुस्तकाचं मुखपृष्ठ बनवण्यासाठी काही 1-अर्धा महिन्याचा टाइम मला लागला होता. आणि मग दिल्लीमध्ये स्थित असलेल्या ब्ल्यूरोज पब्लिशर्स यांच्याकडून मी पुस्तक पब्लिश करून घेतलं. ब्ल्यूरोज पब्लिशर एक खूप नामांकित कंपनी आहे जी पुस्तकांनी कविता प्रकाशित करत असते. यांचं एक सेंटर दिल्लीमध्ये आहे आणि एक सेंटर लंडनमध्ये आहे. तर यांच्याशी माझा संवाद झाला होता जूनमध्ये. तेव्हा ठरवलं की नाही गड्या, पुस्तक आता आपण भरपूर काही केलेलं आहे तर आपण पुस्तक पब्लिश करू शकतो. कुठं ना कुठं मला आई वडिलांचा, बाकी घरातील सदस्यांचा, शाळेतील शिक्षकांचा आणि मित्रांचा देखील सपोर्ट होता याच्यात.